नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल आर्ट बाय मनालीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोकरीच्या फुलाचा हेअरबँड बनवत आहोत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण हा हेअरबँड बनवला आहे. तुम्ही तो नक्की बनवा. तो तुम्ही कोणत्याही कलर कॉम्बिनेशनमध्ये बनवू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजेसना सुद्धा नक्की फॉलो करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. चला तर मग आजच्या आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करूया. हेअरबँड बनवण्यासाठी आपण या ठिकाणी व्हाईट आणि लाईट पिंक कलरची 4 प्लायची लोकर, कात्री, हेअरबँड, डेकोरेशनसाठी फेविकॉल आणि चमकी, 2.7 mm चा हुक वापरत आहोत. सर्वात आधी बघा, व्हाईट कलरच्या लोकरीने स्लिप नॉट करायचा. स्लिप नॉट कसा करायचा त्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही नक्की चेक करा. या ठिकाणी बघा आपण स्लिप नॉट केला आहे. त्याच्यानंतर बघा आपण 4 चैन्स करणार आहोत. 2, 3 आणि 4. या ठिकाणी बघा आपण 4 चैन्स केल्या आहेत. त्याच्यानंतर बघा जी पहिली चैन आहे त्या पहिल्या चैनमध्ये एक स्लिप स्टिच घालायची. त्याने बघा आपल्याला एक सर्कल भेटेल. आता पहिला राऊंड बघा कसा करायचा. एक चैन करायची. त्यानंतर बघा आपण जे 4 चैन्सचे सर्कल बनवले आहे त्या सर्कलमध्ये आपण 20 हाफ डबल क्रोशे करणार आहोत. हाफ डबल क्रोशे कसे करायचे त्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही नक्की चेक करा. आपण बघा त्या सर्कलमध्ये 20 हाफ डबल क्रोशे करणार आहोत. या ठिकाणी बघा आपण त्या सर्कलमध्ये 20 हाफ डबल क्रोशे केले आहेत. तुम्ही बघू शकता. या ठिकाणी बघा आपण 20 हाफ डबल क्रोशे केले आहेत. त्याच्यानंतर बघा जो पहिला हाफ डबल क्रोशे आहे त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि हा पहिल्या राऊंडचा शेवट करायचा. या ठिकाणी बघा आपले एक राऊंडचे एक सर्कल तयार झाले आहे. त्यासारखे बघा अजून एक सर्कल बनवून घ्यायचे. आता बघा दोन्ही सर्कल एकमेकांवर ठेवायची. जी रफ साईड आहे ती आतल्या साईडला ठेवायची. त्यानंतर बघा आपण ही दोन्ही सर्कल एकमेकांशी जोडून घेणार आहोत. आता दुसरा राऊंड बघा कसा करायचा. सुरुवातीला एक चैन करायची आणि बघा पहिल्या सर्कलच्या पहिल्या प्लेसमध्ये आणि दुसऱ्या सर्कलच्या पहिल्या प्लेसमध्ये एकत्र एक हाफ डबल क्रोशे करायचा. आपण बघा हाफ डबल क्रोशे कसा करत आहोत. दोन्ही सर्कलच्या बघा पहिल्या प्लेसमध्ये आपण एक हाफ डबल क्रोशे करत आहोत. या ठिकाणी बघा आपण दोन्ही सर्कलच्या पहिल्या प्लेसमध्ये एक हाफ डबल क्रोशे केलाय. त्याच्यानंतर बघा दोन्ही सर्कलच्या दुसऱ्या प्लेसमध्ये एक हाफ डबल क्रोशे करायचा. या ठिकाणी बघा आपण दोन्ही सर्कलच्या दुसऱ्या प्लेसमध्ये एक हाफ डबल क्रोशे करतोय. त्यानंतर बघा दोन्ही सर्कलच्या तिसऱ्या प्लेसमध्ये बघा आपण एक हाफ डबल क्रोशे करणार आहोत आणि बघा हीच प्रोसेस रिपीट करायची. आपण बघा सुरुवातीच्या 10 प्लेसेसमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे करणार आहोत. आपण बघा सुरुवातीच्या 10 प्लेसेसमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे केलाय. त्यानंतर बघा दोन्ही सर्कलच्या मध्ये जी गॅप आहे त्या गॅपमध्ये आपला जो हेअरबँड आहे तो ॲड करायचा. दोन्ही सर्कलच्या मध्ये बघा आपण तो हेअरबँड ॲड केलाय. त्याच्यानंतर बघा पुढच्या 10 प्लेसेसमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे करायचा. दोन्ही सर्कलच्या बघा पुढच्या 10 प्लेसेसमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे करायचा.
या ठिकाणी बघा आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत दोन्ही सर्कलच्या प्रत्येक प्लेसमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे केला आहे. असे बघा टोटल 20 हाफ डबल क्रोशे या ठिकाणी आपण केलेत. आता बघा जो पहिला हाफ डबल क्रोशे आहे त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि या दुसऱ्या राऊंडचा शेवट करायचा. ज्या ठिकाणी बघा दुसरा राऊंड कंप्लीट झाला आहे त्या ठिकाणी लाईट पिंक कलरचा धागा ॲड करायचा. तिसरा राऊंड बघा कसा करायचा. सुरुवातीला 4 चैन्स करायच्या. 1 2 3 आणि 4. या ठिकाणी बघा आपण 4 चैन्स केल्यात. त्याच्यानंतर बघा जे पहिले प्लेस आहे त्या पहिल्या प्लेसमध्ये एक ट्रिपल क्रोशे करायचा. ट्रिपल क्रोशे कसा करायचा त्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही नक्की चेक करा. या ठिकाणी बघा आपण एक ट्रिपल क्रोशे करतोय. सुरुवातीला बघा आपण 4 चैन्स केल्यात आणि बघा जे पहिले प्लेस आहे त्या पहिल्या प्लेसमध्ये एक ट्रिपल क्रोशे केलाय. आपल्याला बघा 4 चैन्स आणि एक ट्रिपल क्रोशेच्या मध्ये बघा जी गॅप मिळाली आहे त्याच्यामध्ये बघा आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. हुक भोवती बघा दोऱ्याचा वेढा घ्यायचा आणि तो हुक त्या गॅपमध्ये घालायचा. दोऱ्याचा वेढा घेऊन तो हुक त्या गॅपमधून बाहेर काढायचा. त्यावेळी बघा आपल्याला त्या हुकवर 3 लूप्स मिळतील. पुन्हा दोऱ्याचा वेढा घ्यायचा आणि तो हुक 2 लूप्समधून बाहेर काढायचा. आता बघा हीच प्रोसेस 3 वेळा करायची. म्हणजे बघा सुरुवातीला एकदा आपण ही प्रोसेस केली, आता हीच प्रोसेस अजून 3 वेळा करायची. म्हणजे बघा टोटल 4 वेळा ही प्रोसेस करायची. आपण बघा 4 वेळा ही प्रोसेस केली आहे. शेवटी बघा आपल्याला हुकवर 5 लूप्स मिळतील. दोऱ्याचा वेढा घ्यायचा आणि बघा 5ही लूप्समधून एका वेळी हुक बाहेर काढायचा. त्यानंतर बघा एक चैन करायची. आता बघा कसं करायचं. जे पुढचे प्लेस आहे ते प्लेस स्किप करायचे आणि बघा त्याच्या पुढच्या प्लेसमध्ये एक स्लिप स्टिच घालायची. या ठिकाणी बघा आपल्या फुलाचे पहिले पेटल तयार आहे. पहिले पेटल बघा आपण या ठिकाणी बनवले आहे. त्यानंतर बघा पुन्हा 4 चैन्स करायच्या. 1 2 3 आणि 4. आणि बघा त्याच प्लेसमध्ये एक ट्रिपल क्रोशे करायचा. त्यानंतर बघा पहिल्या पेटलच्या वेळी जी आपण प्रोसेस केली आहे तीच प्रोसेस दुसऱ्या पेटलच्या वेळी सुद्धा करायची आणि बघा हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची.
अगदी सेम प्रोसेस वापरून आपण सर्व पेटल्स बनवून घेतली आहेत. अगदी सेम प्रोसेसने बघा आपण या ठिकाणी 10 पेटल्स बनवली आहेत. आणि बघा 2 पेटल्सच्या मध्ये आपण एक प्लेस स्किप केले आहे. टोटल 10 पेटल्स बघा आपण या ठिकाणी बनवली आहेत. आता बघा या ठिकाणी आपण शेवटचे पेटल अगदी सेम प्रोसेसने बनवून घेतले आहे. त्यानंतर बघा जे शेवटचे प्लेस आहे ते स्किप करायचे आणि बघा जे पहिले प्लेस आहे ज्या ठिकाणाहून आपण सुरुवात केली त्या ठिकाणी बघा एक स्लिप स्टिच घालायची आणि ह्या तिसऱ्या राऊंडचा शेवट करायचा. दोरा कापून टाकायचा आणि घट्ट गाठ घालायची. या ठिकाणी बघा आपला हेअर बँड, लोकरीच्या फुलाचा हेअर बँड तयार आहे. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार ह्या हेअर बँडला डेकोरेट करू शकता. मी बघा या फुलाच्या मध्ये एक चमकी लावून घेत आहे. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार पर्ल्सनी किंवा अजून कोणत्याही खड्यांनी या फुलाला डेकोरेट करू शकता. या ठिकाणी आपला लोकरीच्या फुलाचा हेअर बँड तयार आहे. तुम्ही हा हेअर बँड नक्की बनवा आणि त्याचे पिक्स आमच्या इंस्टाग्राम आयडीला नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.